हरिओम. चिंतन योगदास श्री जयगणेश जोशी यांनी केलेले निरूपण. 4 वाणी योगदासांचे प्रवचन क्रमांक 138. मध्यमा वाणी भाग 3. मध्यमा वाणी. जेव्हा आपण मुखाचा, जिव्हेचा, कंठाचा, श्वासाचा वापर न करता अन्य प्रकारे व्यक्त होतो तेव्हा त्याला मध्यमा वाणी असे म्हणतात. यामुळे मध्यमा वाणीच्या व्याख्येबद्दल अनेक जणांची अनेक मते आहेत. यापैकी काही प्रकार आपण पाहू. 1. जेव्हा आपण मनामध्ये स्वतःपाशी व्यक्त होतो, जेव्हा आपण मनातल्या मनात काही विचार करतो तेव्हा त्याला मध्यमा वाणी असे म्हणतात. यामुळे आपल्या मनात नेमके काय काहूर माजले आहे, आपण काय प्रकारचा विचार करत आहोत याचा बाह्यभागी कोणालाही पत्ता लागत नाही. आपण मनात काही विचार करत असतो, काही ठाम निर्णयही घेत असतो, त्याच्या गुपचूप अंमलबजावणीचा निर्णयही घेत असतो. हे सर्व बाह्यभागी वैखरीने व्यक्त होण्याच्या उंबरठ्यावर सुरू असते, परंतु ते तसे बाह्यभागी वैखरीने व्यक्त होत नाही. कारण अनेक वेळा हे असे अव्यक्त राहणे आपल्या भिडस्त स्वभावामुळे घडते, किंवा बुजुर्गांसमोर आपण आदरामुळे व्यक्त होत नाही, किंवा कोणाचे मन दुखावले जाईल अशी शंका येते, किंवा आपले हे मत सर्वांना पसंत असेल का याची शाश्वती नसते, किंवा आपला भित्रा स्वभाव असतो. यामुळे आपण बाह्यभागी व्यक्त होत नाही. परंतु जर असे वारंवार होत राहिले तर अशाला मनोविकार होण्याची दाट शक्यता असते. कारण ही मनाची घुसमट असते. हे मनातल्या मनात आतल्या आत कुढत राहणे असते. हे असे सर्व एकटेपणात स्मृतीमधून मनात येत राहते. हे मानसिक आजाराला कारण ठरते. 2. जेव्हा आपण मुखाऐवजी देहबोलीने व्यक्त होतो तेव्हा त्याला मध्यमा वाणी असे म्हणतात. उदाहरणार्थ, देहाने हावभाव करणे, अभिनय करणे, मुख वेडेवाकडे करणे, हातपाय आपटणे, भीतीने अंगावर काटा येणे, अंग कापायला लागणे, डोळे वटारणे, हस्तमुद्रा करणे इत्यादी प्रकारे व्यक्त होणे याला मध्यमा वाणी असे म्हणतात. 3. जेव्हा आपण एखाद्या माध्यमाद्वारे व्यक्त होतो तेव्हा त्याला मध्यमा वाणी असे म्हणतात. उदाहरणार्थ, बासरीवादन, तंतुवादन, तबलावादन, पेटीवादन, काठी वगैरे आपटून आवाज करून जेव्हा आपण व्यक्त होतो तेव्हा मध्यमा वाणी असे म्हणतात. 4. काही जण स्वप्नावस्थेला मध्यमा वाणी असे म्हणतात. म्हणजे मौखिक किंवा देहबोलीचा वापर न करता जे आपल्याजवळ झोपेत व्यक्त होणे याला मध्यमा वाणी असे म्हणतात. जाग आल्यावर स्वप्न नष्ट होते तेव्हा या वाणीला आपण महत्त्व देत नाही. 5. काही जणांच्या मताप्रमाणे जेव्हा आपण अत्यंत हलक्या आवाजात व्यक्त होतो तेव्हा त्याला मध्यमा वाणी असे म्हणतात. उदाहरणार्थ, एखाद्याच्या कानात अन्य कोणाला ऐकू जाणार नाही याची खबरदारी घेत हळूच सांगून आपण व्यक्त होतो तेव्हा त्याला मध्यमा वाणी असे म्हणतात. हे लोक मध्यमा वाणी हे वैखरी वाणीचेच सूक्ष्म रूप आहे असे मानतात, परंतु येथे जिव्हेचा वगैरे वापर होत असल्यामुळे ही व्याख्या काही योग्य वाटत नाही असे वाटते. बरेच जण वैखरी वाणीने व्यक्त होण्याआधी आपण नेमके काय व्यक्त व्हायचे किंवा व्यक्त व्हायचे की नाही यासंबंधी मध्यमा वाणीने मनातल्या मनात विचार करतात. येथे चारी बाजूने साधक बाधक विचार केला जातो आणि मग योग्य तो निर्णय घेतला जातो. हा मध्यमा वाणीचा सर्वात उत्तम उपयोग असतो. यामुळे जर व्यक्त व्हायचे असा निर्णय घेतला तर ते मध्यमा वाणीमध्ये मनात राहत नाही. तसेच जर व्यक्त व्हायचे नाही असा निर्णय घेतला तरीही ते मध्यमा वाणीमध्ये मनात राहत नाही, आपण मोकळे होतो. यामुळे जर असा मध्यमा वाणीचा उपयोग करून आपण व्यक्त झालो तर ते सर्व पूर्ण विचाराअंती झालेले असते. याच्या चांगल्या वाईटाची, फायदा तोट्याची आपण सहन करायची तयारी केलेली असते. काहीही झाले तरी आपण नाउमेद होत नाही. यात कधीकधी आपल्या चंचल स्वभावाचा किंवा आयत्यावेळी बाह्यभागी असलेल्या वातावरणाचा आपल्यावर परिणाम होण्याचा धोका असतो. मध्यमा वाणीने आपण मनात ठरवलेले वैखरीने बाह्यभागी व्यक्त होईपर्यंत मधल्या वेळेत आपल्यावर झालेल्या अशा परिणामामुळे आयत्यावेळी एखादवेळी बदल होतो
आणि आपण ठरवलेल्यापेक्षा काहीतरी निराळेच व्यक्त होतो. मध्यमावाणी अंतःकरणामध्ये उमटत असल्यामुळे तेथे सत्य, हृत, सृजनात्मक, योगिक, आत्मिक असेच उमटत असते. हा आपला आतील आवाज असतो. यावर मन नाराज असते. मनाला आपल्याला सतत उपभोगात अडकवायचे असते. त्यामुळे ते काहीतरी उचापती करते आणि आपल्याला या आतील संवेदनांप्रमाणे, आतील आवाजाप्रमाणे आचरण करू देत नाही. यामुळे अंतःकरणामधील अंशात्म्याच्या प्रेरणेने आचरण करण्यासाठी आपल्याला आपल्या मनाला लगाम घालावा लागतो किंवा निग्रहाने अंशात्म्याच्या संवेदनेप्रमाणे आचरण करावे लागते. येथे मन हा आपला विषय नाही, म्हणून यासंबंधी जास्त सांगत नाही. हरिओम.